श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 9वा. गुणरूप. समास 7वा. विकल्प निरूपण. श्रीराम. आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक. जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता श्रीराम. अगोदर स्थूल शरीर म्हणून काही एक आहे, म्हणूनच अंतःकरण पंचक होते. स्थूळामुळेच जाणतेपणाचा म्हणजे ज्ञानाचा विचार करता येतो. तैसेची ब्रह्मांडे वीण काही, मूळ मायेसी जाणीव नाही. स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले श्रीराम. त्याप्रमाणेच ब्रह्मांडा वाचून मूळ मायेला काही जाणीव नाही. स्थूळाच्या आधाराने सर्व काही काम चालत असते. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठे चालती घरे. जीव करीती लहान थोरे शक्तीनुसार श्रीराम. ते स्थूळच उत्पन्न झालेले नसेल तर अंतःकरण कोठे राहील? स्थूल देहाच्या आश्रयाने अंतःकरण असते, हे जर आपण प्रत्यक्ष पाहतो तर स्थूळ देह व्याधी मग अंतःकरण निर्माण झाले. तसेच ब्रह्मांड आधी व मग मूळ माया झाली असे का मानू नये? असा श्रोत्याने प्रश्न केला. त्याचे उत्तर ऐका. शंख सिंपी घुला कवडे, आधी त्यांचे घर घडे. किंवा आधी निर्माण किडे, हे आधी विचारावे श्रीराम. उत्तर. आधी सूक्ष्म निर्माण होते व मग स्थूळ होते, असाच प्रकार सृष्टीत दिसतो. कोसले म्हणजे आपणाभोवती घर करून आत स्वतःच कोंडून घेणारे किडे, किंवा काटेघरे अशा प्रकारचे अनेक लहान थोर किडे जीवसृष्टीत दिसतात. ते आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या पाठीवर घरे करून वागवीत असतात. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती. हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे श्रीराम. शंख, शिंपी, घुसा, कवडे हे सर्व त्यातीलच होत. तेव्हा हे किडे अगोदर निर्माण होतात का त्यांचे घर अगोदर उत्पन्न होते? तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा श्रीराम. अगोदर ते प्राणी निर्माण होतात आणि मग ते घरे करतात, हा तर उघड अनुभव आहे, हे सांगायला नको? तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक. जन्म मृत्याचा विवेक मज निरोपावा श्रीराम. त्याप्रमाणे अगोदर सूक्ष्म उत्पन्न होते आणि मग स्थूल होते, या दाखल्याने श्रोत्यांची शंका दूर झाली. सूक्ष्म आधी, स्थूल नंतर, ह्याच न्यायाने सूक्ष्मात सूक्ष्म अशी मूळ माया प्रथम, नंतर क्रमाक्रमाने ब्रह्मांड अशी सृष्टीरचना सांगितली, तीच बरोबर आहे. कोण जन्मास घालितो आणि मागुता कोण जन्म घेतो. हा प्रत्ययो कैसा येतो कोण्या प्रकारे श्रीराम. तेव्हा श्रोत्याने पुन्हा विचारले, महाराज, मला आणखी थोडीशी आठवण झाली, मला जन्म मृत्यूचा विचार सांगावा. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करीतो. रुद्र वघे संहारितो, ऐसे बोलती श्रीराम. जन्माला कोण घालते व नंतर जन्म कोण घेतो, हे कोणत्या रीतीने व कसे अनुभवास येते? तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, प्रत्ययास आणि उणे. प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे होणार नाही श्रीराम. ब्रह्मदेव जन्माला घालतो, विष्णू पालन करीतो व रुद्र सर्वांचा संहार करतो असे म्हणतात. पण हे प्रवृत्तीचे, लोकपरिपाठाचे, जनरूढीचे बोलणे दिसते. याने अनुभवाला कमीपणा येतो. अनुभव पाहायला गेले असता हे योग्य श्लाघ्यपणे दिसणार नाही. ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले. रुद्रास कोणे संहारिले महाप्रळयी श्रीराम. ब्रह्मा जर जन्मास घालतो तर ब्रह्मदेवाला जन्माला कोण घालतो? विष्णूचे पालन कोण करतो व महाप्रळयाचे वेळी रुद्राचा संहार कोण करतो? म्हणून हा सृष्टी भाव, अवघा मायेचा स्वभाव. करता म्हणो निर्गुण देव, तरी तो निर्विकारी श्रीराम. म्हणून हा सर्व सृष्टीक्रम मायेचा खेळ असावा. निर्गुण देव करता आहे असे म्हणावे तर तो निर्विकारी आहे.
आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखण, आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. श्रीराम. माया जन्माला घालते म्हणावे, आपली आपणच जन्मास आली, विस्तार पावली व विचार केला असता ती टिकते असेही घडत नाही, ती स्थिर व शाश्वत नाही. पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दांचा आक्षेप कोण करता. श्रीराम. आता जन्म घेतो तो कोण असावा, त्याला कसे ओळखावे, व पाप पुण्यात्मक संचिताचे स्वरूप काय हे सर्व मला सांगावे. हे काहीच न ये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना, परी ते पाहता दिसेना ना धरिता न ये. श्रीराम. पुण्याचे व पापाचे स्वरूप काय व ह्या शब्दांनी आक्षेप घेणारा मी कोण. वासना, कामना आणि कल्पना, हेतू, भावना, मती नाना, ऐशानंत वृत्ती जाणा अंतःकरण पंचकाच्या. श्रीराम. यात काहीच तर्क चालत नाही. वासना जन्म घेते असे म्हणतात, पण पाहायला गेले तर ती दिसत नाही, धरायला गेले तर सापडत नाही. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. श्रीराम. वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना, अनेक प्रकारच्या बुद्धी अशा अंतःकरण पंचकाच्या अनेक वृत्ती आहेत. देहो निर्माण भूतांचा, वायो चाळक तयाचा, जाणणे हा मनाचा मनोभाव. श्रीराम. असो हे सर्व जाणीवेचे यंत्र आहे व ती जाणीव म्हणजे केवळ स्मरण होय. त्या स्मरणाच्या मागे जन्माचा धागा कसा लागतो. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले, कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. श्रीराम. देह हा 5 भूते मिसळून उत्पन्न होतो, त्याचा चालक वायू असतो आणि त्यातील जाणणे हा मनाचा धर्म आहे. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना, उपजला प्राणी येना मागुता जन्मा. श्रीराम. असे हे सहजगत्याच घडून येऊन तत्वांची गुंतागुंत होऊन बसली, त्यात कोणाला कोणी व कोणत्या प्रकारे जन्मास घातले हे समजत नाही. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची हे झाले निर्माण, अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा. श्रीराम. हे पाहायला गेले तर दिसत नाही, म्हणून जन्मच पुनर्जन्म नाही. एकदा जन्माला आलेला प्राणी पुन्हा जन्म घेत नाही. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची हे झाले निर्माण, अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा. श्रीराम. कोणाला जर जन्म नाही तर संत संगतीने विशेष काय केले, असा सर्व श्रोतांच्या म्हणण्याचा अर्थ दिसतो. सावध आहे तो स्मरण, विकळ होताची विस्मरण, विस्मरण पडता मरण पावती प्राणी. श्रीराम. पूर्वीचे स्मरण किंवा विस्मरण नसताना मध्येच हे स्मरण उत्पन्न झाले, तेच अंतर्यामातील अंतःकरण किंवा जाणती कळा होय. स्मरण विस्मरण राहिले, मग ते देहास मरण आले, पुढे जन्मास घातले कोणास कोणे. श्रीराम. सावध आहे तोपर्यंत स्मरण व बेशुद्ध झालो की विस्मरण, आणि विस्मरण झाले की प्राणी मरण पावतात. म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना बळावली. श्रीराम. अशा रीतीने स्मरण व विस्मरण एका बाजूस राहिल्यानंतर मग देहाला मरण येते. अशा स्थितीत कोण कोणाला जन्मास घालते. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतयांची आशंका ऐसी, मरून गेले ते जन्मासी मागुते न ये. श्रीराम. म्हणून जन्मच नाही व यातनाही दिसत नाहीत, ही सगळी पोकळ कल्पनाच वाढत गेली आहे. वाळले काष्ट हिरवाळेना, पडिले फळ ते लागेना, तैसे पडिले शरीर येना जन्मास मागुते. श्रीराम. ह्यास्तव श्रोत्यांची शंका अशी आहे की कोणाला जन्मच नाही, जे एकदा मरून गेले ते पुन्हा जन्माला येत नाही. वाळले लाकूड हिरवे होत नाही किंवा पडलेले फळ पुन्हा झाडास लागत नाही, तद्वत जे शरीर एकदा पडले ते पुन्हा जन्माला येत नाही. मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटोनीच गेले, तैसेच पुन्हा जन्मले नाही मनुष्य. श्रीराम. मडके एकाएकी फुटले
फुटले ते फुटून नाहीसे झाले, अशा रीतीने मनुष्यही पुन्हा जन्माला येत नाही. येथे अज्ञान आणि सज्ञान सारिखेच झाले समान, ऐसा बळावला अनुमान श्रोतयांची श्रीराम. ह्यात अज्ञान व सज्ञान या दोघांचीही योग्यता सारखीच झाली, अशी श्रोत्यांची शंका बलवत्तर वाढली. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका, सावध होऊनी विवेकावलोकावे श्रीराम. आता वक्ता म्हणतो, अहो ऐका, सगळे थोतांड माजवू नका, शंका असेल तर नीट विचार करून पहा. स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक धाला, परंतु हे समजताला घडले पाहिजे श्रीराम. प्रयत्नां वाचून कार्य झाले, जेवल्या वाचून पोट भरले, किंवा ज्ञाना वाचून मुक्ती मिळाली असे कधी घडत नाही. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करेल ऐसा कवणू श्रीराम. जो स्वतः जेवलेला असतो त्याला सर्व लोक तृप्त झाले आहेत असे वाटते, पण याने काही बाकीच्यांची पोटे भरत नाहीत. तशी तृप्ती सर्वांची झाली पाहिजे. पोहणे शिकला असेल तर तो तरेल, व ज्याला पोहता येत नाही तो बुडेल, या म्हणण्याला शंका घेईल असा कोण आहे? तैसे जयास ज्ञान झाले, ते ते तितुकेच थरले, ज्यांचे बंधन तुटले तेच मुक्त श्रीराम. त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना जितपत ज्ञान झाले असेल ते ते तितपत तरले, त्यांचे बंध नाहीसे झाले तेवढेच मुक्त. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य परम दुःख शीतळ, तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा श्रीराम. जो मोकळा आहे तो म्हणतो बंधन नाही, आणि लोक तर प्रत्यक्ष बंधनात पडलेले आहेत, तेव्हा यांचे समाधान कसे करावयाचे याचा विचार तुम्ही करा. मोकळा झाला तो आपल्या पुरता बंधन नाही असे म्हणेल, सर्वच मुक्त आहेत असे कसे म्हणता येईल? व असे म्हणेल तर त्याच्या ज्ञानाचे हे लक्षण आहे इतुकेच म्हणता येईल. अज्ञान व सज्ञान सारखे होणार नाहीत, सर्वच समान हे म्हणणे योग्य नाही. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, खुणेसी पावताच वाणले समाधान श्रीराम. दुसऱ्याची तळमळ ज्याला समजत नाही त्या मनुष्याला परदुःख शीतळ होय, त्यातलाच हाही एक अनुभव समजावा. ज्ञाने चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण मग कासयासी श्रीराम. ज्याला आत्मज्ञान झाले आहे व एकूण एक तत्वांचा विचार करून ज्याला स्वस्वरूपाची खूण पटली आहे त्यालाच समाधान मानते. वेदशास्त्र विचार बोली, महानुभवांची मंडळी, भूमंडळी लोकसकळी हे मानितना श्रीराम. आत्मज्ञानाने जन्ममरणाचे फेरे चुकतात, पण असे सरसकट बोलणे हे अयोग्य आहे. मग वेद शास्त्रे पुराणेही कशाला? ज्ञानाने जन्ममरण चुकते व अज्ञानास तारण्यासाठी वेदशास्त्र पुराणे झाली आहेत. अवघे होता अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त श्रीराम. वेदशास्त्रातील विचारपूर्वक वचने, थोर अनुभविक महात्म्यांचे समुदाय, किंबहुना पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक या सगळ्यांना हे सरसकट पद्धतीचे बोलणे पटत नाही. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्धार, ज्ञाने वीण तो उद्धार होणार नाही श्रीराम. हे सगळेच खोटे ठरल्यावर मग आपलेच एकट्याने म्हणणे खरे कशावरून? म्हणून सिद्धांत हा की ज्याला आत्मज्ञान झाले तेवढाच मुक्त होय. आत्मज्ञान कळो आले, म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढा लाविले सकळांची येणे श्रीराम. सगळेच लोक मुक्त आहेत हे म्हणणे देखील ज्ञानाचेच आहे, पण श्रोत्याचे प्रतिपादन ज्ञानाचे नसून पाखंड आहे. ज्ञाना वाचून उद्धार कदापि होणार नाही. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला पले कल्पनेने श्रीराम. आत्मज्ञान झाले म्हणजे दृश्य मिथ्या असे अनुभवास येते, परंतु या दृश्याने सर्वांस वेड लावले आहे. दृश्याने सर्वांस मोहात पाडले, वेढा लावले आहे. विज्ञाना सारिखे अज्ञान आणि मुक्ता सारिखे बंधन, निश्चया सारखा अनुमान मानूची नये श्रीराम. आता श्रोत्यांची शंका पेटली.
ज्ञानी हा ज्ञानाने मुक्त होतो व अज्ञानी आपल्या कल्पनेने बांधला जातो. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपावची नाही, कळल्या वाचुनी श्रीराम. विज्ञान व अज्ञान, मुक्ती व बंधन, निश्चय व अनुमान यांना कधीही सारखे मानू नये. काहीच नाही आणि बाधी, हे चिनवल पहा आधी, मिथ्या जाणीजे ना उपाधी, म्हणून या श्रीराम. आपल्या कल्पनेने बंधन म्हणजे वास्तविक काही नाही, पण त्याने सगळ्यांना वेढून टाकले आहे. पण त्याला समजण्या वाचून, हे कळल्या वाचून उपायच नाही. बंधन नाहीच हा बुद्धी निश्चय झाला म्हणजे तोच अज्ञानी. भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा श्रीराम. बंधन हे खोटे असतानाच ते बांधते, हेच अगोदर केवढे आश्चर्य आहे पहा. बंधन हे मिथ्य आहे हे समजत नाही, म्हणूनच तो बद्ध. भोळा भाव सिद्धीस जाव, हाच उद्धरीचा मार्ग आहे, मोक्षाचा रोकडा मार्ग. विवेकाने ओळखून घ्यावा, विवेकाने मोक्ष तात्काळ होतो. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा, सहजची होय श्रीराम. प्राणी मोकळा होण्यासाठी अगोदर जाणीव कळा म्हणजे ज्ञान पाहिजे. सर्व जाणले की आपोआपच प्राणी वेगळा होतो, जाणून निराळा मुक्त सहजच होतो. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्य कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्मतो कैसा श्रीराम. काहीच कळत नाही ते अज्ञान, व सर्व कळते ते ज्ञान. जाणीव म्हणजे जाणीवेचा अभिमान नाहीसा झाला की विज्ञान म्हणजे अनुभवजन्म ज्ञान प्राप्त होते व प्राणी स्वतः आत्मरूप होतो. जाणता म्हणे जनाते, तुम्हाच भूत कैसे झडपते, तुम्हास विष कैसे चढते, निर्विष म्हणे श्रीराम. अमृतपान करून जो अमर होतो त्याने म्हणावे की लोकांना मृत्यू कसा येतो. त्याप्रमाणे विवेकी बद्धाला विचारतो की जन्म कसा होतो. अमर अमृत पिऊन आला म्हणजे या प्राण्यांना मृत्यू कसा येतो याचे त्याला नवल वाटते. तसा ज्ञानी बद्धाला म्हणतो, जन्म ही काय चीज आहे. आधी बद्धा सारिखे व्हावे, मग हे नलगेची पुसावे, विवेक दुरी ठेवून पहावे, लक्षण बद्धाचे श्रीराम. जाणता म्हणजे पंचाक्षरी लोकांना म्हणतो की तुम्हास भूत कसे लागावे. ज्याला विषबाधा झाली नाही तो दुसऱ्याला विचारतो की तुम्हाला विष कसे चढते. बद्धाची भूमिका समजल्यावर हे पुसावेच लागत नाही. निजेल्यास चेईला तो, म्हणे हा कारे वोसणा तो, अनुभव पाहण्याची आहे तो, तरी मग निजोन पहावा श्रीराम. विवेक दूर ठेवून बद्धाचे लक्षण कसे असते ते पहावे. अगोदर बद्धासारखे व्हावे म्हणजे मग हे विचारण्याची गरज राहणार नाही. विवेक दूर ठेवून बद्ध लक्षण पहावे. ज्ञाताची उगवली वृत्ती, बद्धा ऐसी न पडे गुंती, झाल्याची अनुभव प्राप्ती भुकेल्यास नाही श्रीराम. जागा असलेल्या निजलेल्या मनुष्यास म्हणतो की हा उगीच बरळतो का. त्याचा अनुभव घ्यावयाचा तर स्वतः निजूनच पहावे. ज्ञाताची वृत्ती मोकळी झाली असल्यामुळे बद्धाप्रमाणे त्याला घोटाळा पाश गुंती पडत नाही. जो जेवून तृप्त झाला आहे त्याला भुकेलेल्या माणसाची तळमळ अनुभवास येणार नाही. तात्पर्य, भुकिस्त मनुष्यास तृप्तीचे ढेकर देणाऱ्याची तृप्ती नाही, तशी बद्धाची गुंतीपाश मुक्ताच नाही. इतुकेन आशंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली आत्मस्थिती श्रीराम. एवढ्याने शंकेचे निरसन झाले. ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते, ज्ञानाने मुक्ती हे निश्चित व विवेकाने अंतःकरणात स्वरूपस्थित बाणते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.